श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत याचे अध्याय आपण 1, 2 आणि 3 बघितलेले होते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 4, 5 आणि 6 हे बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नापाचा जप करिता साधी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल. गत दह्याचे अंती अकलकोटी आले येती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृत पर्व नित्यसेवा घडे त्यांचे. चोळापाचे सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशी देशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धर्वणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोंगे कष्टले संसार ताप तप्त झाले. मायामय पसारा ते फसले ऐसे आले कितेक. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे येती राज पुरविती. दृढ चरणी त्यांची भक्ती त्याची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीता ती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नांदी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो ओसतसे. ऐसे त्यांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातळी समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बसविल्या भक्ता पाटावरती. श्री स्वामी आपुले चिट्टी चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेचू जन असंख्यात पातळे तिथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयांचे. कोणी नवसाती करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटीत. मोडली जनांची गर्जी तो येऊनी सेवे करी. संन्यासा पुढच्या नाना परी बस्ती नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अद्भुतकाशी. सूर्य जसा अस्त जळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अदोलक वर्जासे. जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना. दंडवया कुस्तीच जना अवतरले येतीवर. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिशुद्ध प्रेमळ भक्त चतुर्ध्याय गोडहा. श्री स्वामी राजा परिणमस्तु. श्रीरस्तु शंभू होतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन विश्वनरा अज्ञान तम छेदका भास्करा. पूर्णसाक्षी परत्परा भक्ता खरा सदय तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज्य वास करीत. भक्त बहुत जाहले वार्ता पसरली सगळीकडे. कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा कित्येक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती. आणू म्हणती तयांसी बडद्या माझी त्या अवसरी. मल्हारराव राजाधिकारी एकदा तयांची अंतरी. विचार ऐसा पातला दिवाना आणि सरदार. मान करीत ऐसे थोर थोर बसले असता समग्र. बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटाशी. येथे आणलं स्वामीसी तरी आम्ही तयासी. इनामध्ये येऊ बहुत कार्य जाणून कठीण. कोणी बोलती वचन कोणा एका लागून. गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार. होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर. नृप लागी परी असे आपली जरी इच्छा ऐसे. स्वामी ते आणावे वटपुरुषी तरी मी आणीन तयांसी. निश्चय मानसी असू द्या ऐसे ऐकून उत्तर. संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र. आनंदित जाहली नृपती सकळ जने. त्यापरी तात्याशी सन्माने गौरवने मधुर वचने. यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषिले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणे भक्ती धन्य म्हणते तयांते. अक्कलकोटाचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करते स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांनी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींशी
कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवून युक्ती थोर, कार्य आपण साधावे, करुणी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिदले बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले, स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐशी करीती सर्वदा, ऐशी याने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी, मग लढवली एक युक्ती, एकांत गांठणे चोळापाप्रती, त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगते त्या, जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडुद्यासी, मग मल्हारराव आदरेसी, इनम देतील तुम्हासी, द्रव्यन सर्व वेशा, चोळापासी लागले आशा, तयाच्या अंतरी भरोसा, जहागिराचा बहुसाळ, चोळापाने कर जोडून, विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थाने, बडुद्या प्रती चलावे, तिने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल, ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करूनी, उत्तर चोळापा लागून, काय दिले सत्वर, राव मल्हारराव नृपती, त्यांच्या आदरी नाही भक्ती, मग आम्ही बडुद्याप्रती, काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकूत भाविक भक्त, पंचमोध्याय गोडा श्रीरस्तु शंभू भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लेहवित, तैसे हे स्वामी चरित्र सारामृत, स्वामी समर्थ वदविती, मागील अध्यायाच्या अंती, चोळपा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरी, बडुद्यासी चालावे, भाषणे ऐसे ऐकुनी, समर्थ बोलेती हसुनी, मल्हाररावाची म्हणे, आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात, आम्हा जाणे नवे विचित, अक्कलकोट नगरात, आम्हा राहणे आवडे, ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या म्हणी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, तेन जाय सिद्धीसी, परी पहावा यत्न करूनी, ऐसा विचार केला म्हणे, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले, भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांचे करी, तयाचे स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील, मग तात्यांनी काय केले, सप्ताहाची ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, फावयासी स्वामी कृपा, परितयाच्या वाड्यात, कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित, काही उपाय सुचेना, आता जाऊन बडुद्यासी, काही सांगावे राजयासी, आणि सकळ जणांशी तोंड पैसे दाखवावे, ऐसा उपाय करूनी, न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजना, न्याय पळवून येतेसी, असो कोणी एके दिवशी, साधून योग्य समयासी, मेहनत घालून स्वामीची, तात्या साहेब निघाले, कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विदित राहिली, मेन्यातून उतरले, मागून अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला, मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत, टेकीत हात तात्यांची, मग अपयशांचे घेऊन, बडुद्यासी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाचन, अन्य उपाय न होय, परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्राशी विचारिती, कोण जातो स्वामीकडे, तेव्हा मराठा उमरराव, यशवंत त्याचे नाव, नृपकार्याची धरून हावं, आपण पुढे जाहाला, तो येऊन अक्कलकोटी, घेतली समर्थाची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटे, स्वामी पुढे ठेवीत, ती पाहुणी समर्थाला, तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुणी डोळा, काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी, सत्वर ठोका याच्या चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोध बोलले, क्रोध मुद्रा पाहुणी, यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी, लटा कापू लागला, मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची, सत्वर यावे बडुद्यासी, येथील कार्यांची सोडून, साहेबाविषयी प्रयोग केला, मल्हाररावावरी आळा आला, त्या कृत्यामागे यशवंताला गुन्हेगार लेखिले, हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दावली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसुत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शंभू भवतु. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 4, 5 आणि 6 बघितले आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 7, 8 आणि 9 बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या स्वामी भक्त विकी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.